हॅलो. आज आपण एक्झरसाइज 1.1 मधील उर्वरित एक्झाम्पल आपणाला सोडवायचेत किंवा बघायचेत. यापूर्वी आपण एक्झरसाइज 1.1 मधील 1, 2 आणि 3 यामधील एकूण 6 आणि त्यानंतर 18, 24 आणि त्यानंतर 20 जवळपास 44 एक्झाम्पल हे आपण बघितलेले आहेत. आता यामध्ये आणखीन 4 एक्झाम्पल आहेत, म्हणजे 4, 5, 6 आणि 7 ते आपण आज सोडवण्याचा प्रयत्न करू. आता त्यापैकी हा एक्झाम्पल नंबर 4, ए टेबल ऑफ व्हॅल्यूज एफ जी एफ डॅश अँड जी डॅश इज गिवन. टेबल आपल्याला दिलं आहे, टॅब्युलर फॉर्म दिलेलं आहे. यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूज आहेत 2, 4, 6, एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज आहेत 1, 3, 5, जी ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज आहेत 6, 4, 2, एफ डॅश एक्सच्या व्हॅल्यूज आहेत -3, 5, -4 आणि जी डॅश एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला दिले आहेत 4, -6 आणि 7. तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे 4 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट, इफ आर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, फाइंड आर डॅश 2. सेकंड, इफ आर एस इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स, फाइंड आर डॅश 4. थर्ड, इफ एस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ एक्स, फाइंड एस डॅश 4. आणि शेवटचा चौथा, इफ एस एक्स इज इक्वल टू जी ऑफ जी एक्स, फाइंड एस डॅश 6. आता हे एक्झाम्पल अगदी काय सोपे आहेत. जर तुम्ही समजून केला तर सोपे आहेत, नाहीतर मग खूप अवघड आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहिला एक्झाम्पल आपण सोडू. इथं गिवन आर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स हा आपल्याला दिलेला आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही डेरिव्हेटिव्ज आहेत, समजा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा आपल्याला फंक्शन दिलेला असेल, तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपण काय लिहिता येईल, डी वाय बाय डी एक्स किंवा एफ डॅश एक्स किंवा वाय डॅश किंवा y1. हे सर्व डेरिव्हेटिव्हचे काय नोटेशन्स आहेत. यापैकी तुम्हाला कोणताही एक लिहिता येतो. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स हा फंक्शन दिला असेल तर याचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला डी वाय बाय एक्स लिहिता येईल किंवा एफ डॅश एक्स लिहिता येईल किंवा वाय डॅश लिहिता येईल किंवा y1 लिहिता येईल. हे सर्व काय डेरिव्हेटिव्हचे नोटेशन्स आहेत. आता इथं हा जो आर एक्स इज इक्वल टू जो फंक्शन दिलेला आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स हा काय कंपोजिट फंक्शन आहे. आता यापूर्वी आपण असे बरेच एक्झाम्पल सॉल्व केले, जे काही 44 एक्झाम्पल सॉल्व केलेत आपण, ते कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल सॉल्व केलेत. आता फॉर एक्झाम्पल परत इथे एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो. वाय इज इक्वल टू सपोज साइन 3x. समजा हा फंक्शन आपण दिलेला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह, आता हा काय कंपोजिट फंक्शन आहे. समजा हा इथं याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काही डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा साइन 3x डेरिव्हेटिव्ह तो काय आला, दॅट इज कॉस 3x, परत इंटू डी डी एक्स ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इंटू डी डी एक्स ऑफ 3x. त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काय इथला जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह परत काय मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज 3 इंटू कॉस 3x. हा एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. मग तसं इथं हा फंक्शन आपण दिलं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स, हा काय कंपोजिट फंक्शन आहे. मग ज्या पद्धतीनं साइन 3x डेरिव्हेटिव्ह आपण काढलेलं आहे कॉस 3x इंटू डी डी एक्स ऑफ 3x, तसं याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला देखील यायचा आहे. दॅरफॉर डिफरन्शिएट. आता हा काय एक्झाम्पल म्हणून घेतला, एक्झाम्पलचा भाग नाही, तुम्हाला काय समजण्यासाठी हा दिलेला आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह आर एक्स दिलेला आहे. इट कॅन बी रिटन ॲज आर डॅश एक्स. आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे, डी वाय बाय डी एक्स असेल, एफ डॅश एक्स असेल, वाय डॅश असेल किंवा I1 कुठल्याही एका पद्धतीनं त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय डिनोट करता येतो. मग आता इथं आपण काय घेतलेलं आहे, आर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आर डॅश एक्स, कारण काय आपल्याला आर डॅश 2 काढायचं आहे, म्हणून काय आर डॅश एक्स. ओके. आता या राईट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने याच्यानुसार याला काय लिहिता येईल, एफ ऑफ जी ऑफ एक्स याला काय लिहिता येईल, दॅट इज इक्वल टू दॅट इज एफ डॅश जी ऑफ एक्स, एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू, म्हणजे जसं साइन 3x डेरिव्हेटिव्ह कॉस 3x घेतला तसा कॉस 3x इंटू परत याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स.
or that is equal to f dash into g of ex d dx of g of x यालाच काय लिहिता येतं, that is g dash ex. f of x असेल d dx of f of x याला काय लिहिता येतं f dash x. तसं d dx of g of x it can be written as that is g dash x. मग हा काय काढला आपण r dash x is equal to that is r dash x is equal to f dash of g of x into g dash x. मग आता जी आपल्याला व्हॅल्यू काढायची ती कोणती r dash 2. म्हणून पहिल्यांदा आपण हा काढून घेऊ फॉर x is equal to 2. फॉर x is equal to 2 वी गेट यामध्ये जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे यामध्ये x ची किंमत 2 घेतल्यानंतर हा होईल r dash 2 इज इक्वल टू f dash g of 2 इंटू g dash x म्हणजे हा काय g dash 2. जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्या डेरिव्हेटिव्हमध्ये काय x ची किंमत काय 2 सबस्टिट्यूट करायचे, त्यानुसार लेफ्ट हँड साइड येईल दॅट इज r dash 2 इज इक्वल टू f dash g of ex म्हणजे f dash g of 2 into g dash x म्हणजे g dash 2 that is equal to f dash as it is. आता g of 2 ची आपल्याला किंमत दिलेली आहे इथं. आता या टेबलमध्ये ज्यावेळेस x is equal to 2 आहे त्यावेळेस g of 2 when x is equal to 2 g of 2 is equal to 6 म्हणजेच हा कायला that is 6 into g dash 2 ची देखील व्हॅल्यू दिली आहे when x is equal to 2 g dash 2 इथे 2 घेतल्यानंतर हा काय g dash 2 त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे दॅट इज 4 म्हणून हा इंटू 4. सोपे एक्झाम्पल एकदम दॅट इज इक्वल टू परत f dash 6 when x is equal to 6 f dash 6 दॅट इज इक्वल टू -4 म्हणून f dash 6 ची व्हॅल्यू किती येईल -4 इंटू हा 4 अँड दॅट इज इक्वल टू -16. therefore r dash 2 is equal to -16. now which is the first example. सोपे आहेत एकदम सोपे आहेत. जो काही टॅब्युलर फॉर्म आपण दिले आहे त्या टॅब्युलर फॉर्मचा यूज करून हे एक्झाम्पल काय सॉल्व करायचे. ओके, त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे तो आपण लिहूत. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला आर एस कॅपिटल आर एस सॉरी आर एक्स आहे बरं का सॉरी आर एक्स इज इक्वल टू g of 3 plus f of x which is given. हा आपल्याला काय दिलेलं आहे त्यानुसार परत याला काय करायचं डिफरन्शिएट. नाव डिफरन्शिएट with respect to x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. नाव गिवन आर एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ एल एच एस इज आर डॅश एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह येईल आर डॅश एक्स इज इक्वल टू राईट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह परत पहिल्यांदा काय याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे त्यानुसार जी डॅश 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू या ब्रॅकेटमधल्या टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे इंटू डी डी एक्स ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. इथं लक्षात कंपोजिट फंक्शन जे आपण एक्झाम्पल सॉल्व केले त्या पद्धतीनं किंवा पहिल्या एक्झाम्पलने तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे साइन 3x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा काय केलं आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण कॉस 3x म्हणजे हा झाला आपला जी डॅश आणि त्यानंतर परत 3x दॅट इज डी डी एक्स ऑफ 3x. त्याच पद्धतीने तर हा दॅट इज जी डॅश 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू या ब्रॅकेटचा परत डेरिव्हेटिव्ह काय मल्टिप्लिकेशनमध्ये दॅट इज इक्वल टू जी डॅश 3 प्लस एफ ऑफ एक्स इट इज इंटू याचा दोन्हीचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डी डी एक्स ऑफ 3 इज कॉन्स्टंट इट्स डेरिव्हेटिव्ह 0. त्यानंतर डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय तो हा दॅट इज एफ डॅश एक्स. डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय एफ डॅश एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज कॉन्स्टंट म्हणजेच हा 0 प्लस डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच तो काय दॅट इज एफ डॅश एक्स. आता आपल्याला काढायचं आहे काय इथं दॅट इज आर डॅश 4
म्हणून when x is equal to for x is equal to 4, r dash 4 is equal to g dash 3 plus f of 4 into f dash 4. जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे, दॅट इज 4, दॅट इज इक्वल टू g डॅश 3 प्लस परत टेबलवरून कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, f ऑफ 4 when x is equal to 4, when x is equal to 4 f ऑफ 4, इथे x इक्वल टू 4 घेतल्यानंतर हा काय f ऑफ 4, त्यावेळेस त्याची किंमत किती आहे 3, म्हणून 3 प्लस 3 इंटू एफ डॅश 4 परत टेबलवरून हा एफ डॅश एक्स आहे, एक्सची किंमत किती आहे याची आपल्याला 4, त्यानुसार एफ डॅश 4ची किंमत किती येईल, दॅट इज 5, ती किंमत तिथं काय सबस्टिट्यूट करायची, त्यानुसार इंटू 5, दॅट इज इक्वल टू जी डॅश 3 प्लस 3 दॅट इज 6 इंटू 5. परत जी डॅश 6ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे टेबलमध्ये, त्यानुसार हा एफ डॅश जी डॅश एक्स यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची 6, त्यानुसार वेन एक्स इज इक्वल टू 6 जी डॅश 6 इज इक्वल टू 7, म्हणजेच हा काय येईल, दॅट इज इक्वल टू 7 इंटू 5 अँड दॅट इज इक्वल टू 35. Therefore r dash 4 is equal to 35. ओके, इथं लक्षात. त्यानंतर यातला थर्ड एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतोय. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेले ते आपण पहिल्यांदा लिहूत. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेले एस एक्स इज इक्वल टू, त्यानुसार गिवन एस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स, हा आपल्याला काय दिलेला आहे. त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, जसं आपण पाठीमागं या आर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतला होता आर डॅश एक्स, किंवा या कॅपिटल आर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतला होता आर डॅश एक्स, त्याच पद्धतीनं एस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, दॅट इज एस डॅश एक्स इज इक्वल टू, परत हा काय कंपोजिट फंक्शन आहे त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे, त्यानुसार हा इंटू डी डी एक्स ऑफ दॅट इज 9 मायनस एफ ऑफ एक्स. ओके, दॅट इज इक्वल टू एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू परत इथं डी डी एक्स ऑफ 9 घेतल्यानंतर तो काही 0, डी डी एक्स ऑफ 9 हा काय कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, आणि डी डी एक्स ऑफ हा काही इथं 0 मायनस हा काही एफ डॅश एक्स. ओके, डी डी एक्स ऑफ 9 इज 0, हा मायनस साइन ॲज इट इज, आणि डी डी एक्स ऑफ एक्स दॅट इज एफ डॅश एक्स दॅट इज इक्वल टू एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू हा काय होईल मायनस एफ डॅश एक्स. ओके, दॅट इज इक्वल टू एफ डॅश 9 sorry now for x is equal to कुठली किंमत काढायची आपल्याला, फाइंड एस डॅश 4, आपल्याला काय काढायचं आहे फाइंड एस डॅश 4 फॉर एक्स इज इक्वल टू 4, एस डॅश 4 इज इक्वल टू एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू मायनस एफ डॅश 4, म्हणजे जो आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे त्यामध्ये काय एक्सची किंमत काय आपण काय करायची 4 ही काय सबस्टिट्यूट करायची, आणि सबस्टिट्यूट केल्यानंतर ही व्हॅल्यू येईल, दॅट इज इक्वल टू एफ डॅश हा 9 ॲज इट इज मायनस टेबलनुसार एफ ऑफ 4ची व्हॅल्यू वेन एक्स इज इक्वल टू 4 एफ ऑफ 4 इज इक्वल टू 3, म्हणजेच हा 9 मायनस 3 इंटू मायनस
f dash 4 when x is equal to 4, f dash 4 is equal to 5 म्हणून हा इंटू -5 that is equal to f dash 9 minus 3 म्हणजेच हा 6 into -5 that is equal to f dash 6 परत टेबलवरून when x is equal to 6 f dash 6 is equal to -4 म्हणून हा -4 into -5 and that is equal to 20. Therefore s dash 4 is equal to 20. इथं लक्षात एक्झाम्पल एकदम सोपे आहेत, फक्त थोडंसं काय आपल्याला विचार करून हे एक्झाम्पल काय सॉल्व करायचे. आता याच पद्धतीनं तुम्हाला चौथा सोडवता येईल. तुम्ही प्रयत्न करा आणि सोपं आहे. ओके, यातला चौथा हा तुम्ही काय करायचा घरी सोडवायचा आहे. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 4. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 आणि 4 जवळपास सारखीच आहेत. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपल्याला काय टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलं होतं, आपल्याला काय टेबलमध्ये व्हॅल्यूज दिल्या होत्या. आता एक्झाम्पल नंबर 5 मध्ये टेबलमध्ये व्हॅल्यूज न देता इथे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यूज दिले आहेत, टेबल फॉर्म करून दिलेलं नाही. इथे डायरेक्ट आपल्याला काय व्हॅल्यूज दिले आहेत, त्या व्हॅल्यूजचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे dy/dx ॲट x इज इक्वल टू 2. आपल्याला काय करायचं dy/dx ॲट x इक्वल टू 2 आणि फंक्शन कोणतं दिलेलं आहे y इक्वल टू f ऑफ g ऑफ x हा आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे dy/dx ॲट x इक्वल टू 2. चौथा आणि पाचवा जवळपास सारखेच आहेत. त्यानुसार हा एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल लिहितो मी. assume that f dash 3 या दिलेल्या व्हॅल्यूज f dash 3 is equal to -1, g dash 2 is equal to 5, g2 किंवा g of 2 that is equal to 3 and y is equal to f of g of x. Then dy/dx at x equal to 2 what किंवा हा आपल्याला काय काढायचं आहे. त्यानुसार परत त्याचा सोल्युशन जो आपल्याला दिलाय तो लिहायचा आहे. गिवन y is equal to f of g of x हा आपल्याला दिलेला. ओके, नाव डिफरन्शिएट परत दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतल्यानंतर हा काही dy/dx इज इक्वल टू परत हा काय कंपोजिट फंक्शन आहे. आता इथं आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये त्याचे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत, त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काही दॅट इज f डॅश g ऑफ x इंटू डी डी एक्स ऑफ या ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे इंटू डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू एफ डॅश जी ऑफ एक्स डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच याला काय लिहिता येतं दॅट इज जी डॅश ई एक्स. ओके, दॅट इज इक्वल टू त्यानंतर फॉर एक्स इज इक्वल टू कुठली व्हॅल्यू काढायची आपल्याला dy/dx ॲट x इक्वल टू 2 म्हणजेच फॉर x इज इक्वल टू 2 therefore dy/dx at x equal to 2 is equal to f dash g of 2 okay f dash g of 2 into g dash 2 म्हणजे जो आपण डेरिव्हेटिव्ह काढलेले आहे त्यामध्ये x ची किंमत किती ठेवायची 2 ठेवायची दॅट इज इक्वल टू f डॅश g ऑफ 2 ची किंमत आपल्याला दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये g ऑफ 2 इज इक्वल टू 3 त्यानुसार याची किंमत 3 इंटू जी डॅश 2 ची देखील किंमत दिलेली आहे विच इज इक्वल टू 5 हा इंटू 5 दॅट इज इक्वल टू एफ डॅश 3 ची किंमत दिलेली आहे एफ डॅश 3 इज इक्वल टू -1 ती इथं सबस्टिट्यूट केली इंटू 5 अँड दॅट इज इक्वल टू -5 that is equal to -5 therefore dy/dx
at x is equal to 2 is equal to -5. अशा पद्धतीने हा आपण 5वा एक्झाम्पल यामधला सॉल्व केलेला आहे. त्यानंतर यातला 6वा एक्झाम्पल हाही त्याच पद्धतीचा आहे. 6वा देखील एक्झाम्पल काय त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तोही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतोय. नाव एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल परत लिहितोय मी. इफ hx is equal to root 4 into f of x plus 3 into g of x, त्यानंतर f of 1 is equal to 4, g of 1 equal to 3, f dash 1 is equal to 3, g dash 1 equal to 4. Find h dash 1. आपल्याला काय करायचं आहे? h dash 1. सेम एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 5 ज्या पद्धतीने आपण सॉल्व केलेले आहे त्याच पद्धतीनं हा देखील एक्झाम्पल आपल्याला काय सॉल्व करायचं आहे. ओके, मग आता इथं जो दिलेला आहे तो आपण कन्सिडर करू. गिवन hx is equal to root 4 into f of x plus 3 into g of x. Now differentiate with respect to x. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह hx आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हा काय येईल? दॅट इज h डॅश x. आता इथं रूटमध्ये फंक्शन आहे रूट ऑफ एफ ऑफ एक्स. रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह लिहिलेला आहे तो काय 1/2 इंटू रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स, म्हणजे परत त्या रूटमध्ये तुमचा डेरिव्हेटिव्ह. त्यानुसार 1/2 इंटू रूट 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स इंटू डी डी एक्स ऑफ 4 into f of x plus 3 into g of x. Okay, that is equal to 1/2 into root 4 into f of x plus 3 into g of x into, आता 4 कॉन्स्टंट आहे आणि डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय लिहिता येईल हा एफ डॅश एक्स प्लस 3 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे याला काय लिहिता येतं जी डॅश एक्स. ओके, दॅट इज इक्वल टू, आता इथं आपण काढायचं काय एच डॅश 1 म्हणजे एक्सची जी किंमत घ्यायची आहे ती किंमत आपल्याला किती घ्यायची आहे? दॅट इज 1. नाव फॉर एक्स इज इक्वल टू 1, फॉर एक्स इज इक्वल टू 1, h dash 1 is equal to 1/2 into root 4 into f of 1, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय 1 ठेवायचं आहे, प्लस 3 इंटू जी ऑफ 1 इंटू 4 इंटू एफ डॅश 1 प्लस 3 इंटू जी डॅश 1. म्हणजे जो आपण एफ डॅश एक्स काढलेला जो
एच डॅश एक्स काढलेलं आहे त्या एच डॅश एक्समध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी काय 1 ठेवायचं आहे. दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट 4 इंटू एफ ऑफ 1ची किंमत आपल्याला दिलेली आहे. एफ ऑफ 1ची किंमत किती आहे? दॅट इज 4. दॅट इज 4 इंटू 4 प्लस 3 इंटू जी ऑफ 1ची देखील किंमत आपल्याला दिलेली आहे ती आहे 3. दॅट इज 3 इंटू 4 इंटू एफ डॅश 1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे 3. ती इथं सबस्टिट्यूट केली प्लस 3 इंटू जी डॅश 1ची व्हॅल्यू ती आपल्याला दिलेली आहे 4. सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट 16 प्लस 9 इंटू हा 12 आणि हा 12 म्हणजेच हा होईल दॅट इज 12 प्लस 12. ओके दॅट इज इक्वल टू हा 12 प्लस 12 हा झाला 24 डिवायडेड बाय 2 इंटू हा होईल रूट 16 प्लस 9 म्हणजेच 25 and that is equal to 24 divided by 2 into हा होईल 5 and that is 24 divided by हा 10 and that is equal to 12 by 5. Therefore h dash 1 is equal to 12 by 5. Now which is example number 6. Okay. त्यानंतर यातला example number 7. हा example number 7. Find x coordinate. Example लिहितो मी. Find the x coordinate. फक्त काय x coordinate काढायचं आहे. Find the x coordinate of all the points on the curve y is equal to sin 2x minus 2 sin x 0 less than or equal to x less than or equal to 2 pi where dy by dx equal to 0. म्हणजे आपल्याला x कोऑर्डिनेट्स काढायचे कधी ज्यावेळेस dy by dx equal to 0 असेल त्यावेळेस. मग आता इथं परत सोल्युशन याचा आपल्याला जो फंक्शन दिलेला तो फंक्शन आपण इथे लिहितो गिवन y is equal to sin 2x minus 2 sin x. ओके नाव डिफरन्शिएट याला डिफरन्शिएट केल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू x yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हा विल dy बाय dx इज इक्वल टू परत हा पहिला जो आहे तो काय कंपोजिट फंक्शन आहे त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल cos 2x इंटू या परत 2xचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज d dx ऑफ 2x मायनस 2 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x दॅट इज इक्वल टू या 2xचा डेरिव्हेटिव्ह हा किती येतो 2 आणि हा cos 2x ॲज इट इज म्हणजे हा काय 2 इंटू cos 2x मायनस 2 cos x. ओके त्यानंतर दॅट इज इक्वल टू 2 कॉमन काढल्यानंतर cos 2x minus cos x. We can take 2 as common. But given that dy by dx equal to 0 हा आपल्याला दिले dy by dx equal to 0 therefore 2 into cos 2x minus cos x is equal to 0. That is cos 2x
minus cos x that is equal to 0. दॅट इज या cos 2x ची व्हॅल्यू किंवा cos 2x चा फॉर्म्युला यूज केला आपण. फॉर्म्युला घेतलं तर याला cos 2x ला काय लिहिता येईल, दॅट इज 2 cos स्क्वेअर x मायनस 1. हा आपला फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर x मायनस 1 आणि हा पुढचा मायनस cos x ॲज इट इज दॅट इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. 1 प्लस cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x किंवा cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x मायनस 1. ओके, किंवा यालाच काय लिहिता येईल, देअरफॉर 2 इंटू cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता हा काय क्वाड्रेटिक इक्वेशन आला इन टर्म्स ऑफ cos x. आता समजा आपण cos x बरोबर आपण काहीतरी सबस्टिट्यूट करू. नाव लेट काहीतरी आपण कन्सिडर करू. समजा हा आपण घेतला लेट p इज इक्वल टू cos x. मग p इज इक्वल टू cos x असेल तर हा जो वरचा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे तो इक्वेशन काय येईल, दॅट इज 2p स्क्वेअर मायनस p मायनस 1 इक्वल टू 0. हा क्वाड्रेटिक इक्वेशन आला. आता हा क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व करूत. नाउ इट कॅन बी रिटन ॲज देअरफॉर 2p स्क्वेअर मायनस 2p प्लस p मायनस 1 इक्वल टू 0. देअरफॉर 2p कॉमन काढल्यानंतर दॅट इज p मायनस 1 प्लस 1 कॉमन काढल्यानंतर p मायनस 1 इक्वल टू 0. देअरफॉर 2p प्लस 1 इंटू p मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2p प्लस 1 इक्वल टू 0 or p minus 1 equal to 0. Therefore 2p is equal to minus 1 or p minus 1 equal to 0. Therefore p is equal to minus 1 by 2 or p is equal to 1. We get two values of p. आता समजा इथं आपण पहिली किंमत आपण समजा ही घेतली आपण p इक्वल टू 1. आता p म्हणजे आपण काय कन्सिडर केलेलं आहे, दॅट इज cos x. सिन्स p इज इक्वल टू 1 याचा अर्थ काय आला, cos x इज इक्वल टू 1. p ची किंमत आपण काय घेतलेली आहे, cos x. देअरफॉर cos x इज इक्वल टू 1. आता cos x इज इक्वल टू 1 कधी येतो, नाव cos 0 दॅट इज इक्वल टू 1 अँड cos 2 पाय दॅट इज ऑल्सो इक्वल टू 1. कॉसच्या या दोन्ही अँगलचे व्हॅल्यूज किती आहेत, 1 आहेत. म्हणून पहिली किंमत काय येईल, देअरफॉर x इज इक्वल टू 0 आणि दुसरी किंमत अँड x इज इक्वल टू 2 पाय. आपला जो रेंज दिलेला आहे जो काही 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 2 पाय म्हणजेच इक्वल टू आहे. त्यामुळे या दोन्ही व्हॅल्यूज तिथं काय xच्या व्हॅल्यूज येणार आहेत. इथं समजा लेस दॅन राहिला असता तर इथं आपण काय 2 पाय घेतला आला नसता, पण इथं लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजेच इथे व्हॅल्यूज काय येतील, दॅट इज 0 आणि 2 पाय. त्यानंतर ऑल्सो p इज इक्वल टू मायनस 1 बाय 2. p म्हणजेच परत दॅट इज cos x इज इक्वल टू मायनस 1 बाय 2. ओके, therefore cos x is equal to that is minus cos pi by 3, that is minus cos pi by 3 that is equal to याला आपण काय कन्वर्ट करूत, that is cos of मायनस आहे इथं त्यामुळे तो कन्वर्ट करूत किंवा यालाच काय देता येईल, that is pi minus pi by 3. मायनस कॉस पाय बाय 3 याची जी व्हॅल्यू आहे कॉस पाय मायनस पाय बाय 3 म्हणजेच हा काय येईल मायनस कॉस पाय बाय 3. म्हणजेच या मायनस कॉस पाय बाय 3ला काय देता येईल, कॉस पाय मायनस पाय बाय 3 अँड दॅट इज इक्वल टू हा सॉल्व केल्यानंतर काय येईल, कॉस 2 पाय बाय 3.
हा सॉल्व केल्यानंतर काय येईल cos 2π/3 म्हणजेच cos x इज इक्वल टू cos 2π/3 म्हणजेच x इज इक्वल टू काय आला 2π/3. Therefore x coordinates of the given curve काय असतील that is 0 त्यानंतर 2π आणि त्यानंतर 2π/3. These are the x coordinate. या पद्धतीनं हा एक्झाम्पल काय सॉल्व करायचं. त्यानंतर एक्झाम्पल 8 मध्ये ॲक्टिव्हिटी एक्झाम्पल आहे आणि इथे सर्व तुम्हाला हिंट दिलेलं आहे. त्या हिंट बास्केट हिंटचा यूज करून त्यामध्ये काय त्या जागा काय फिल करायचे. तो एक्झाम्पल तुम्ही काय घरी सोडवा आणि असे एक्झाम्पल आपल्या परीक्षेमध्ये काही विचारले जात नाही आहेत म्हणून त्याचा काही प्रश्न नाही आहे. तर इथं हा जो पहिला आपला एक्झरसाइज 1.1 होता तो आपला संपलेला आहे. साधारणतः या एक्झरसाइजमध्ये साधारणतः जवळपास 51 एक्झाम्पल आहेत. म्हणजे हा एक्झरसाइज मोठा आहे. त्याच पद्धतीनं पुढचा देखील जो एक्झरसाइज आहे त्यामध्ये देखील जवळपास 50 ते 60 एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये देखील जवळपास 50 ते 60 एक्झाम्पल आहेत. म्हणजेच यामध्ये साधारणतः एक्झरसाइज 4 ते 5च आहेत पण प्रत्येक एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पलची संख्या काय भरपूर आहे. तर इथं हा आपला एक्झरसाइज 1.1 सेकंड पेपरमधला जो फर्स्ट एक्झरसाइज आहे 1.1 तो आपला संपलेला आहे. या पुढच्या भागामध्ये आपण पुढचा आर्टिकल आपण चालू करूत जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा काय एकदम लहान आहे. तो आपण उद्याच्या भागामध्ये बघूत आणि त्यानंतर पुढचा त्याचा आर्टिकल आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता या आर्टिकलमध्ये परत बरेच फॉर्म्युले आपल्याला काय यूज करायचे आहेत. तर कोणते फॉर्म्युले आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघूत. तर तास आज आपण इथंच थांबूत. ओके.